नमस्कार फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत तिळाचे लाडू कसे करायचे ते. आता थोडी थोडी थंडी पण सुरू झालेली आहे आणि तीळ हे मुळातच उष्ण असल्यामुळे थंडीमध्ये ते खाल्ले जातात आणि तिळामध्ये जे गुणधर्म असतात त्याच्यामुळे आपल्याला कॅल्शियम व्यवस्थित लाभदायक आपल्याला शरीराला मिळतं. आणि तीळ जे आहेत ते मकर संक्रांतीला प्रत्येकाच्या घराघरामध्ये तर तिळाचे लाडू बनवलेच जातात आणि पुढच्या महिन्यामध्ये मकर संक्रांती येतच आहे. त्यामुळे आज आपण ही रेसिपी बघूया आणि ह्या रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तुम्हीसुद्धा संक्रांतीच्या वेळेला आपल्या घरामध्ये ट्राय करू शकता. तर चला बघूया आपण तिळाचे लाडू कसे करायचे ते. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. तीळ लागणार आहेत आपल्याला. हे शेंगदाणे आपण घेतलेले आहेत. शेंगदाणे मी खरपूस भाजून घेतलेले आहेत. थोडंसं दूध घेतलेलं आहे. दूध का घेतलेलं आहे ते मी आता रेसिपी जेव्हा करणार आहे त्यावेळेला तुम्हाला सांगेनच. वेलची पूड घ्यायची आहे थोडीशी आणि आपल्याला गूळ घ्यायचा आहे. आपण जेवढे तीळ घेतलेले आहेत त्याच्या जवळपास थोडंसं आसपास आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि 1 चमचा आपल्याला तूप देखील लागणार आहे. सर्वप्रथम आपण तीळ पॅनमध्ये गरम करून घेऊया. मंद आचेवरती आपल्याला हे तीळ व्यवस्थित परतून घ्यायचे आणि तीळ अतिशय हलके असल्यामुळे आपल्याला ते सतत हलवत राहायचे आहेत, नाहीतर ते करपतील. 5 ते 7 मिनिटच फक्त आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे तो जो खरपूसपणा असतो आणि त्याची जी चव आहे ती खूपच छान लागते. तुम्ही तिळाचे लाडू करताना 2 पद्धतीने करू शकता. अख्खे तिळाचे लाडूसुद्धा आपण लाडूमध्ये टाकू शकता किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर जेव्हा आपण शेंगदाणे बारीक करणार आहोत मिक्सरला तर थोडेसे आपण तीळ पण जर बारीक केले तर त्याचीसुद्धा चव खूप छान लागते. बारीक तिळाचे लाडू. पाच ते 7 मिनिटे आपण व्यवस्थित असे तीळ भाजून घेतल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की एक खरपूस मस्त त्याचा सुगंध येतो. आता आपण हे तीळ काढून घेऊया. आता आपण 1 चमचा तूप घेणार आहोत. आणि ह्यामध्ये आपण आपला गूळ जो आहे बारीक चिरून ठेवलेला तो आपण टाकायचा आहे आणि व्यवस्थित वितळवून घ्यायचा आहे. हे वितळवत असतानाच आपण त्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे, जास्त घ्यायचं नाही आहे. दूध जे आपण टाकणार आहोत ते आपण जेव्हा ते गूळ जो घेतलेला आहे तो आपण साधा गूळ घेतलेला आहे, चिक्कीचा गूळ घेतलेला नाही आहे. त्यामुळे काय होणार आहे की आपण जेव्हा लाडू वळणार आहोत तेव्हा त्याला जे बाइंडिंग लागतं, म्हणजे लाडू वळताना जो चिकटपणा लागतो तो त्याला चिकटपणा नसतो आणि आपल्याला ते लाडू व्यवस्थित वळता येत नाहीत. मग थोडंसं दूध जर टाकलं आपण 2 ते 3 चमचे तर त्याला बाइंडिंगही छान येतं. आणि आपण तूप जे घातलेलं आहे तुपामुळे काय होतं की गूळ जो आहे तो खाली चिटकत नाही आणि लाडूला पण एक वेगळी शाईन येते. अशा प्रकारे आपल्याला मस्त या गूळ जो आहे वितळवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता गूळ मस्तपैकी ह्याच्यामध्ये विरघळलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आणि गुळाचा पण खमंग वास येतोय. पदार्थ करत असताना त्याचा जो सुगंध असतो तो त्याच्यावरूनच आपण ओळखायचं की हे व्यवस्थित भाजलेलं आहे की नाही. कारण तीळ भाजताना पण व्यवस्थित भाजले गेल्यानंतर त्याचा सुगंध दरवळतो. आता आपण
ह्याच्यामध्ये भाजलेले तीळ टाकून घ्यायचे आहेत. शेंगदाणे जे आहेत ते आपण बारीक करून घेतलेले आहेत, ते टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वेलची पूड पण घालून घ्यायची आहे. हे सगळी जी आपण कृती करतोय ती सगळी मंद गॅसवरतीच करायची आहे. हे सर्व साहित्य आता मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला हे थंड करायचं आहे थोडंसं, आणि थंड झाल्यानंतर हे घट्ट होतं आणि आपल्याला हे फार गरम असतं, त्यामुळे सावकाश त्याचे थोडे थंड करून लाडू वळून घ्यायचे आहेत. तर आता आपण हे साहित्य फारच गरम आहे, तर मी काय करते, आपल्याला जसे ज्या साईजचे लाडू हवेत तेवढं आपल्याला थोडं वेगळं वेगळं करून घ्यायचं आहे. म्हणजे ते जे हे आहे तिळाचे लाडू वळायचे त्याचं सारण ते पण थंड होईल आणि मस्तपैकी आपल्याला हातालाही भाजणार नाही. आणि जर तुम्हाला भाजत असेल तर तुम्ही थोडासा तुपाचा तूप पण हाताला लावू शकता. तूप अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला भाजणार नाही. आणि अशा पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊयात. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले हे लाडू वळून तयार झालेले आहेत. ह्याच्यामध्ये मी काही लाडू जे आहेत ते अख्ख्या तिळाचे होते, आपण जसं सारण गरम गरम काढलं होतं त्याचे केलेले आहेत. आणि अर्धे लाडू मी तीळ मिक्सरमध्ये मस्तपैकी फिरवून घेतलेले आहे, ते पूर्ण सारण, आणि त्याचे लाडू केलेले आहेत. कारण बारीक तिळाचे लाडू मला मुलांना आणि आम्हाला सगळ्यांनाच आवडतात. तुम्ही करून बघा, तुम्हाला पण आवडतील. आणि शक्यतो जेव्हा आपण थंड करतो सगळं सारण, त्यावेळेला जे सारण केलेलं असतं तिळाच्या लाडूचं ते थंड झाल्यानंतर थोडं ड्राय होतं. तर घाबरायचं काहीच कारण नाही आहे. आपण सरळ थोडासा अजून गूळ घ्यायचा आहे, त्याच्यात थोडंसं दूध टाकायचं आहे. ते मिश्रण जे पातळ झालेलं आहे ते आपल्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ते मिश्रण आपल्याला मिक्स करून नंतर लाडू वळून घ्यायचे. व्यवस्थित लाडू वळले जातात आणि थोडंसं थंड करूनच आपल्याला ते वळून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर हे लाडू आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही नक्की घरी करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि आताच्या थंडीच्या दिवसांमध्ये तर हे लाडू जर तुम्ही लहान मुलांना दिले तर ते नक्कीच त्यांच्या शरीरासाठी लाभदायक असणार आहेत. थँक्यू फ्रेंड्स.